महाराष्ट्र राज्याचे व आमचे नेते राष्ट्रवादी पार्टीचे सर्व आदरणीय अजितदादा पवार साहेब हे एक असे नेते होते की सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे, सर्वांना न्याय देणारे, कुणावर अन्याय होऊ न देणारे असे एक नेता ते या दुनियातून हरपले। त्याबाबत त्या गोष्टीचे आम्हाला दुःख आहे। मी ताज सोशल ग्रुप, ताज फॅमिली, नई जिंदगी भाग, मायनॉरिटी भागच्या वतीने मी आमचे नेते आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। ते मला फार दुःख झालं, मला, माझ्या कुटुंबियांना, आमचे सर्व कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीचे नेतेगणांना ही दुःखाची बाब आहे। दादाने मला येत आहे की आम्ही मुंबईमध्ये भरणे मामाच्या त्या बंगल्यावर आम्ही प्रवेश घेतला होता। एक 5 नगरसेवक व काही प्रमुख त्यांचे कार्यकर्त्यांनी दादाने हसत मला सांगितले होते की पलान तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे, तुम्हाला काय कमी पडू देणार नाही, निधी म्हणा, तुमच्या मायनॉरिटीच्या लोकांना साथ देणार म्हणून असं दादाने मला शब्द दिले होते। ते मला फार दुःख झालं या गोष्टीचे। इलेक्शनच्या दरम्यान दादाचा फोन आला नाही, भरणे मामाला त्याने हे दिले ते आदेश, भरणे मामांना, बनसोडे साहेबांना, राष्ट्रवादीचे सोलापुरातील काही नेत्यांना, तर दादांचा साथ होता, सपोर्ट होता। ते इलेक्शन महापौरचे झालं गेलं, परंतु जे सकाळची जे दुर्घटना आहे फार दुःखदायक आहे। मला तर असं वाटतंय की महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांच्यावर फार मोठा डोंगर कोसळलाय। का म्हणजे दादा असे नेते होते, खास तर आमच्या मुस्लिम समाजाला, मायनॉरिटीला, मागासवर्गीय समाजाला, ओबीसीना एक सपोर्ट होता, एक आधार होता। तर आमच्या मुस्लिम समाजामध्ये एक मन आहे, करने ली जात अल्लाह ताला की है, अल्लाह ताला इंसान को जरिया बनाता है। बोलतो करने ली जात अल्लाह ताला के, हर अच्छा बुरा हो सब अल्लाह ताला के हाथ में रहता है, लेकिन अल्लाह ताला नेते लोग को जरिया बनाते, एक सपोर्ट बोलो, ये हमारे इस्लाम में है। जरिया म्हणजे उनके जरिए गरीब लोग के काम होना, मुस्लिम के, माइनॉरिटी के, हर समाज के, ऐसा हमारे इस्लाम धर्म में है। तो इसलिए मैं बहुत दुखद बात है, मैं भी नमाज के लिए रुका था, तो अभी बारामती को हम जा रहे हैं हमारे कार्यकर्ते। बस अल्लाह ताला से हमारी यही दुआ है कि दादा के हर गुनाह माफ़ हो, उन्हें जन्नत नसीब हो, स्वर्ग नसीब हो। तो ऐसी दादा के लिए हमारी दुआ है और प्रार्थना रहेंगी, इतना कहता हूँ।